श्रोते हो नमस्कार. आजचा शब्द आहे पट्टा. मनूच्या शाळेचं गॅदरिंग उद्यावर आलं होतं. त्यामध्ये मनूचाही सहभाग होता. त्यासाठी तिची तयारी सुरू होती. आजी, नऊवारी साडी, आंबाडा, दागिने, बांगड्या सगळं झालं, पण एक राहिलं. मनू तिच्याकडे असलेल्या यादीप्रमाणे तिला लागणारं साहित्य तपासत होती. काय ग, आता काय राहिलंय अजून? आजी सगळ्या सामानाकडे कटाक्ष टाकत म्हणाली. अगं, लावणी म्हटल्यावर कमरेचा पट्टा नको का? तोच राहिला. अगं हो की, हे माझ्या कसं लक्षात आलं नाही बरं. पण नको काळजी करू. माझा मोत्याचा कमरपट्टा आहे. तो होईल तुला. पण मला मोठा होईल ना ग तो. नाही होणार, पाठीमागे धागा आहे त्याच्या. गाठ बांधली की झालं. अरे वा, मग झालं तर. मनू आनंदानं बागडत म्हणाली. मन्या, पट्टा म्हटलं तर तुला आणखी काही आठवतंय का ग? डोक्यात म्हणजे केसांना लावायचा बेल्ट अर्थात पट्टा. बरोबर. आणखीन? आजोबा मानेला लावतात तो पट्टा. कुत्र्याच्या गळ्यात बांधतात तो पट्टा. आणखी? पॅन्टला किंवा आमच्या ड्रेसला असतो तो पट्टा. करेक्ट. अजून? मला माहिती होते हे एवढेच आहेत बरं का आजी. ह्यापेक्षा अजूनही वेगळा पट्टा आहे का? म्हणून थोडा विचार करत आजीला विचारलं. हो तर, जमिनीचा लांब तुकडा म्हणजे जमिनीचा पट्टा. आणि शिवाजी महाराजांचा इतिहास शिकताना एक पट्टा अभ्यासाला होताच की तुला. अरे हो, आठवलं. प्रतापगडावरील पराक्रम मध्ये आलाय तो. तो पट्टा म्हणजे लढाईत वापरलं जाणारं एक शस्त्र, म्हणजे एक प्रकारची तलवारच असते. अच्छा, आणि मग तो दांडपट्टा आजी? म्हणून त्याला अनुसरून शंका विचारली. दांडपट्टा तर महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारा मर्दानी खेळ. अतिशय लवचिक असं हे शस्त्र आहे. आणि आजी, वाघाच्या अंगावरही पट्टे असतातच की. तसेच जिराफाच्या अंगावरही असतात. काही समाजात कपाळावर भस्माचे तर काही जण इबिताचे पट्टे ओढतात. आजीनं आणखीन पट्टे सांगितले. अजून पण आहे ना आजी, कोकण पट्टा, ओझोनचा पट्टा. शाबास, किती छान उदाहरणं सांगितलीस तू. पण अजून एक सांगते, जे तुला उद्या शाळेत गेल्यावर दिसेलच. कार्यक्रमाच्या वेळी खूप लांब रांगोळी काढायची असेल तर. आमच्या बाई दोन्ही बाजूनं रांगोळीने पट्टा ओढतात. म्हणून आजीचं वाक्य पूर्ण केलं. येस, तो रांगोळीचा लांब सडक पट्टा. पण हे सगळे पट्टे झाले तरी आणखी एक महत्वाचा पट्टा राहिलाय की मनूबाई. आता आजी तो कोणता? अगं, तुझ्या तोंडाचा पट्टा, जो अखंड सुरू असतो. आजी हसत म्हणाली. काय ग आजी? असं म्हणत मनू गॅदरिंगच्या तयारीला लागली. गंमत शब्दांची. लेखन वर्षा चौगुले. वाचन ऐश्वर्या बेहरे.